नमस्कार मित्रांनो. त्या दिवशी रविवार होता. सकाळचे 10 वाजलेले होते. 2 व्यक्ती मला भेटायला आलेले होते. मी त्यांना माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. तसे ते दोघेजण माझ्या समोरच्या दोन्ही खुर्च्यांवर बसले. दोघे पण गावाकडचे वाटत होते. एकाने सदरा, धोतर, डोक्यावर टोपी असा पोशाख घातलेला होता, पण दुसरा मात्र पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅन्ट घालून आलेला होता. आता जसे ते दोघेजण बसले तसं मी त्यांच्याकडे विचारणा केली. बोला साहेब, मी तुम्हाला काय मदत करू शकतो? तसं त्यातला धोतर घातलेला पुरुष माझ्याशी बोलायला लागला. तो म्हणाला, साहेब नमस्कार, माझं नाव गोरख पाटील. मी इथल्या साताऱ्यातल्याच एका खेडेगावातला सरपंच आहे आणि हे आमच्याच गावातले शिंदे असं म्हणून त्यांनी त्यांच्या शेजारच्या माणसाची पण माझ्याशी ओळख करून दिली. त्यानंतर मी त्या दोघांना विचारलं, पाटील साहेब, आता मला सांगा की तुमचा प्रॉब्लेम काय? तसं त्यांनी एकदा शिंदेंकडे बघितलं आणि पुन्हा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, साहेब, आमच्या गावातून एक डांबरी रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि गावापासून साधारणतः एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर एक मोठा ओढा आहे आणि आमच्या गावातून जाणारा तो रस्ता त्या ओढ्याच्या पुलावरूनच जातो. पण आता त्या पुलावरून जाताना गावातल्या लोकांना खूपच त्रास व्हायला लागलाय. असं म्हणून पाटील गप्प बसले. तसं मी त्या दोघांकडे बघत त्यांना पुन्हा एकदा विचारलं, अहो पण पुलाचा आणि लोकांना त्रास होण्याचा काय संबंध? तसं पाटील पुन्हा सांगायला लागले. ते म्हणाले, अहो साहेब, त्या पुलाच्या बाजूला एक मोठं झाड आहे आणि बऱ्याच पिढ्यांपासून आम्ही असं ऐकत आलोय की त्या झाडाजवळ भूतं राहतात म्हणून. आणि बऱ्याच वेळा गावातल्या लोकांना तिथं भुताटकीचा अनुभव आलेला आहे. लहान मुलांची शाळा पण ओढ्याच्या पलीकडच्या बाजूला असल्यामुळं मुलांना त्या ओढ्यावरच्या पुलावरूनच जावं लागतं. त्यावेळी बऱ्याच मुलांना भूताची लागीर पण झालेली. त्यामुळं लोक त्या ठिकाणी बरेच उतारे मातारे करत असतात आणि याचं प्रमाण आता एवढं वाढले की त्या झाडाकडे बघितलं तरीसुद्धा भीती वाटते. त्या झाडाच्या सगळ्या बाजूला खूप विचित्र पद्धतीचे उतारे पडलेले आहेत. झाडांना वेगवेगळ्या प्रकारच्या चिंध्या बांधलेल्या आहेत. आता इथपर्यंत तर सगळं ठीक होतं, पण आता या 1-2 वर्षामध्ये याच्यापेक्षा विचित्र गोष्टी घडायला लागल्या. असं म्हणून पाटील पुन्हा थांबले. तसं मी त्यांना पुन्हा एकदा विचारलं, पाटील आत्ता काय घडायला लागले ते सांगा. तसं पाटील पुन्हा सांगायला लागले, साहेब, आत्ता या 1-2 वर्षामध्ये त्या झाडाजवळ जादूटोणा करणाऱ्यांचं प्रमाण खूपच वाढले. त्यामुळं रात्रीचं त्या रस्त्यानं जाण्या येण्याची सुद्धा गावकऱ्यांना भीती वाटायला लागली. बऱ्याच गावकऱ्यांनी याच्याबद्दल तक्रार केली होती, पण याची कुणीच दखल घेतलेली नाही. आणि एक दिवशी आमच्या वाचनामध्ये तुमचे लेख आले. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढू शकता, म्हणून आम्ही खास तुम्हाला भेटण्यासाठी इकडं आलो आहे. आता असं सांगून पाटील पुन्हा गप्प बसले. तसं मी 1 मिनिट शांत बसलो आणि मी पुन्हा त्या दोघांकडे बघत त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्यांना म्हणालो, पाटील आणि शिंदे, माझं म्हणणं एकदम व्यवस्थित ऐका. आता ह्या गोष्टी परंपरागत चालत आलेले आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. आपण लोकांना जर सांगितलं की या गोष्टी करू नका तर लोक ते ऐकणार नाहीत. कारण तुमच्या गावातल्या एखाद्या मुलाला जर लागीर झाली तर म्हातारी माणसं त्या ठिकाणी उतारा करणारच. पण आपल्याला आता लोकांचा विचार नाही करायचा. आपल्याला पहिल्यांदा हे बघायचं आहे की खरंच त्या झाडाजवळ काही वाईट शक्ती वगैरे आहेत का, आणि जर तिथं खरंच वाईट शक्ती असतील तर आपल्याला त्यावर काहीतरी इलाज करावा लागेल. आणि त्या जागी वाईट शक्ती असल्यामुळंच तिथं जादूटोणा करणारे लोक येत असणार, कारण त्यांचं कामच असतं या वाईट शक्तींना कशाचं तरी बलिदान द्यायचं किंवा काहीतरी द्यायचं आणि त्याच्या बदल्यात आपली कामं करून घ्यायची. जर आपण त्या झाडाजवळच्या वाईट शक्तीचा शोध लावला आणि आपण तिला तिथून पळवून लावलं तर आपोआप जादूटोण्याचं प्रमाण पण कमी येईल आणि हळूहळू गावातल्या लोकांचे उतारे मातारे पण तिथं टाकणं एकदम बंद होऊन जाईल. पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्या जागेचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. याच्यासाठी मी माझ्या टीमसोबत पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या गावी येतो, असं मी त्यांना आश्वासन दिलं आणि ते दोघंजण पुन्हा निघून गेले. आता मी पुढच्या आठवड्यातल्या एका सुट्टीच्या दिवशी त्या गावी जाणार होतो. मी माझे 2 सहकारी कुणाल आणि रोहन यांना त्याबाबत सांगितलं होतं आणि पुढच्याच आठवड्यात मी पाटलांना फोन करून त्यांच्या गावी येणार असल्याचं सांगितलं. सकाळी 8 वाजताच आम्ही घरातून बाहेर पडलो.
मी निघताना माझ्यासोबत मला लागणारं सगळं साहित्य घेतलेलं होतं, ज्यामध्ये EMF डिटेक्टर, इन्फ्रारेड कॅमेरे, नाईट विजन कॅमेरे, UV लाईट अशा सगळ्या वस्तू मी सोबत घेतलेल्या होत्या. जाता जाताच रोहनचं आणि कुणालचं घर लागायचं. त्या दोघांना घेऊन मी साधारण 11-12 वाजता त्या गावी पोचलो. गेले गेले आम्ही पहिल्यांदा सरपंचाच्या घरी गेलो. तिथं आमची जेवणं वगैरे झाली तोपर्यंत गावातली 4-5 माणसं आम्हाला भेटायला आली. त्यानंतर आमची त्या जागेबद्दल बरीचशी चर्चा झाली आणि या चर्चेतून मला असं समजलं की गावातल्या बऱ्यापैकी लोकांचा त्या जागी असणाऱ्या वाईट शक्तीवर विश्वास होता. पण आम्ही पडलो विज्ञानाला मानणारे. ज्यावेळी आम्हाला काहीतरी सापडतं त्यावेळीच आम्ही विश्वास ठेवतो. आता आम्ही त्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं की आज संध्याकाळी आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहे आणि आम्हाला संध्याकाळी 2-3 मजुरांची गरज पण लागेल. त्याची तुम्ही तयारी ठेवा आणि तुम्हाला जर या गोष्टी बघायच्या असतील तर तुमच्या गावातील एक 2-4 लोक आमच्यासोबत थांबू शकतात. संध्याकाळी 6-7 वाजता गावात फेरफटका मारून आम्ही पुन्हा सरपंचाच्या घरी परत आलो. संध्याकाळची जेवणं आटोपल्यानंतर आम्ही पुन्हा 8-8:30 वाजता आमच्या गाडीतून निघालो. आता जाताना गाडीमध्ये फक्त मी, रोहन आणि कुणाल आम्ही तिघेच होतो, कारण आम्हाला त्या लोकेशनवर जाऊन पहिल्यांदा सेटअप करायचा होता. ती जागा दाखवण्यासाठी सरपंचांनी त्यांचा एक शेतगडी आमच्यासोबत पाठवलेला होता. आम्ही साधारणतः 8:30 वाजता सरपंचाच्या घरातून बाहेर पडलो. तो पूल गावापासून एकदम जवळच होता, त्याच्यामुळं 2 मिनिटातच आम्ही त्या पुलाजवळ पोचलो. तसं आमच्यासोबत आलेल्या त्या शेतगड्यानं बोटाने इशारा करूनच पुलाच्या उजव्या बाजूला असलेलं ते झाड दाखवलं. आता खूपच अंधार पडलेला होता, त्यामुळं अंधारात आम्हाला ते झाड काही स्पष्ट दिसत नव्हतं. पण जेवढा काही त्या झाडाचा भाग आम्हाला दिसत होता तो मात्र खूपच भयानक वाटत होता. आता आम्ही आमचे टॉर्च घेऊन हळूच त्या ब्रिजच्या एका कोपऱ्यावरून खाली उतरलो आणि आम्ही जसं झाडाच्या एकदम जवळ पोचलो तसं आम्ही आमचा टॉर्च त्या झाडावर सगळीकडे फिरवायला लागलो. तसं ते झाड बघून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. अंगावरचे केस उभे राहिले, जणू काही माझं शरीर मला तिथं असणाऱ्या वाईट शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असावं. मला बऱ्याच वेळा असा अनुभव यायचा, ज्यावेळी मी कोणत्याही झपाटलेल्या जागी जायचो त्यावेळी मला तिथं जर कोणत्याही वाईट शक्तीचं अस्तित्व असलं तर त्याची जाणीव माझ्या शरीराला सगळ्यात आधी व्हायची. तशीच जाणीव मला आज पण झालेली होती. आता आम्ही त्या झाडाखाली जाऊन उभा राहिलो. मी त्या झाडाच्या आसपासच्या सगळ्या जागेचं एकदम बारकाईने निरीक्षण करायला लागलो. तोपर्यंत कुणाल आणि रोहन तिथं सगळा सेटअप करायला लागले. आता आम्ही त्या झाडाच्या 4ही बाजूला 4 इन्फ्रारेड कॅमेरे लावले. त्यामध्ये नाईट विजन कॅमेरा पण होता. जर काही रात्रीची हालचाल आम्हाला आमच्या उघड्या डोळ्यांनी नाही दिसली तर तो नाईट विजन कॅमेरा आम्हाला दाखवण्यासाठी मदत करणार होता. त्यासोबत मी माझा EMF मीटर, UV लाईट या सगळ्या वस्तू पण एकदम बाहेर काढून ठेवले. आता हा सगळा सेटअप केल्यानंतर आम्ही त्या झाडापासून थोडंसं लांबच्या अंतरावर जाऊन बसलो, जिथं थोडीशी दाट झाडी होती, कारण त्या ठिकाणी जाऊन आम्ही पुन्हा निरीक्षण करणार होतो. आता जवळजवळ 10 वाजेपर्यंत आम्ही तिथेच बसलेलो होतो. सगळं एकदम नॉर्मल होतं. 10 वाजता सरपंच पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले ते शिंदे हे दोघे पण आमच्याजवळ येऊन बसले. आता आम्ही 5 जण तिथंच बसून आम्हाला काही सुगावा सापडतो का याचा शोध घ्यायला लागलो. अचानक 10:30 वाजता पुलावर कुणीतरी आलेलं जाणवलं. तसं आम्ही त्या झुडपाच्या आडून बघायला लागलो. सायकलवर कुणीतरी एक गावातलाच माणूस आलेला होता. त्याच्या हातामध्ये काहीतरी होतं. त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि तो पुलाच्या उतारावरून खाली उतरून पुन्हा त्या झाडाजवळ आला आणि त्याच्या हातात असलेल्या गोष्टी त्यानं त्या झाडाच्या खाली ठेवल्या. त्यानं काहीतरी खाण्यापिण्याचं सामान आणलेलं होतं. त्यासोबत हळदी, कुंकू, काळा बुक्का, दारूची बाटली, तंबाखूची पुडी असं बरंचसं सामान होतं. कदाचित तो इथं उतारा टाकण्यासाठी आलेला असावा. आता त्यानं तो उतारा टाकला आणि तो मागं बघून थुंकला आणि पुन्हा तो पुढं बघून चालायला लागला. आम्हाला माहीत होतं की तो आता मागं वळून बघणार नाही. तो आता थेट पुलावर चढला आणि त्याची सायकल घेऊन पुन्हा गावाकडे निघून गेला. त्यानंतर एक 5-10 मिनटं सगळं शांत होतं आणि अचानक माझ्या EMF मीटरवर मला छोटे छोटे बीप ऐकू यायला लागले. म्हणजे आता कोणत्या तरी शक्तीचं अस्तित्व त्या झाडाजवळ तयार व्हायला लागलं होतं.
त्यानंतर आम्ही आमची नजर त्या झाडाकडे वळवली तर त्या झाडाजवळ आम्हाला एक आकृती दिसली. पण ते काय होतं ते आम्हाला अंधारात व्यवस्थित दिसत नव्हतं. म्हणून मी नाईट विजन कॅमेऱ्याची स्क्रीन ऑन केली आणि त्यावर बघायला लागलो. तसं समोरचं दृश्य बघून मला हसूच फुटलं, कारण त्या झाडाजवळ एक कुत्रं आलेलं होतं. कदाचित त्या उतार्यामध्ये टाकलेले पदार्थ खाण्यासाठी ते तिथं आलेलं असावं. आम्ही सगळेजण हसायला लागलो. पण तेवढ्यात एक धाडकन असा मोठा आवाज झाला. तसं आम्ही सगळेजण त्या झाडाकडे बघायला लागलो. तसं आम्हाला जाणवलं की ते कुत्रं लांब उडून पडलेलं होतं आणि ते आता कुई कुई करत तिथून ओरडतच पळून गेलं. आता अचानकच त्या कुत्र्याला काय झालं हेच आम्हाला समजत नव्हतं. आम्ही आता लक्ष देऊन त्या झाडाकडे बघायला लागलो. पण आम्हाला तिथं कसली तरी गुरगुर जाणवत होती आणि त्या झाडाबाजूच्या त्या छोट्या छोट्या झुडपांमध्ये आम्हाला कसली तरी हालचाल जाणवत होती. ती झुडपं गदागदा हलत होती आणि तिथं गुरगुरलेला आवाज एकदम स्पष्ट येत होता. आम्ही आता तिथले इन्फ्रारेड कॅमेरे ऑन केले. आता त्यामध्ये आम्हाला जे दिसलं ते खूपच विचित्र होतं. त्या ठिकाणी आम्हाला 4-5 रंगीत थरांसारख्या आकृत्या दिसल्या. त्या झाडाच्या आजूबाजूला फिरत होत्या आणि कदाचित त्यातल्याच एखाद्या आकृतीनं त्या कुत्र्याला पण तिथून पळवून लावलेलं असावं. आता त्या आकृत्या आधाशासारख्या त्या उतार्याजवळ आल्या आणि त्यावर तुटून पडल्या. मी ती स्क्रीन सरपंचांच्या डोळ्यापुढं धरली. ते पण बघून अवाक झाले. मी त्यांना त्या स्क्रीनमध्ये दिसणारं सगळं दृश्य एकदम व्यवस्थित समजावून सांगत होतो. बराच वेळ त्या आकृत्यांचा तो खेळ चाललेला होता. त्यानंतर 10-15 मिनिटांनी त्या आकृत्या पुन्हा त्या झाडाच्या आजूबाजूलाच कुठंतरी लुप्त झाल्या आणि EMF मीटरवरच्या फ्रिक्वेन्सीज हळूहळू कमी झाल्या. पण अधूनमधून त्या आम्हाला जाणवत होत्या. म्हणजे तिथं त्या आकृत्यांचं अस्तित्व होतं, पण ते आता सुप्तावस्थेत गेलेल्या होत्या. आता एक गोष्ट आमच्या लक्षात आलेली होती की काहीतरी वाईट शक्ती होत्या ज्या त्या झाडाच्या बाजूला होत्या. आता आम्हाला त्यांचा शोध घ्यायचा होता. आता त्यासाठी मी सरपंचांना लगेच सांगितलं की आम्हाला 2-3 लेबरची या ठिकाणी गरज लागणार आहे. तसं त्यांनी लगेचच गावामध्ये फोन केला. तसं 10च मिनिटामध्ये 2-3 हातामध्ये फावडी, कुदळ आणि पाट्या घेऊन आले. तसं आम्ही सगळेजण उठून आता त्या झाडाजवळ गेलो. मी माझ्या हातामध्ये माझा EMF मीटर घेतलेला होता आणि तो EMF मीटर घेऊन मी त्या झाडाच्या चोहोबाजूंना फिरायला लागलो. आता त्या झाडाजवळ फिरताना माझ्या लक्षात आलं होतं की एका ठिकाणी गेल्यानंतर EMF मीटरवरच्या फ्रिक्वेन्सी खूपच वाढत आहेत आणि त्या ठिकाणी मी एक छोटंसं मार्किंग केलं. त्यानंतर मी गावातून आलेल्या त्या 2-3 लेबरला सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खोदावं लागेल. तसं त्यांनी त्या जागी खोदायला सुरुवात केली आणि बराच वेळ खोदल्यानंतर आम्हाला खाली 3 मातीची मडकी सापडली. मी आता मनातल्या मनात परमेश्वराचं नाव घ्यायला लागलो आणि मी रोहनला माझ्या बॅगमधला एक लाल कपडा आणायला सांगितला. त्या लाल कपड्यामध्ये आम्ही ती 3 मडकी गुंडाळली आणि ती मडकी घेऊन मी गावातल्याच एका माणसाला पाठवून दिलं. त्यानंतर आम्ही ते खड्डे पुन्हा मुजवून टाकले आणि मी सरपंचाकडे बघत सरपंचांना म्हणालो, पाटील साहेब, आता सगळं व्यवस्थित आहे. आता इथून पुढं या झाडाजवळ जादूटोना करणारे कुणी येणार नाहीत, कारण त्यांना मदत करणाऱ्या वाईट शक्ती आता या ठिकाणी नसणार आहेत. तसं सरपंच आम्हाला विचारायला लागले, अहो पण त्या मातीच्या मडक्यांमध्ये काय होतं आणि ते तुम्ही कुठं पाठवून दिली? तसं मी त्यांना सांगायला लागलो, सरपंच, त्या मातीच्या मडक्यांमध्ये कुणाच्या तरी अस्थी असाव्यात. बऱ्याच वर्षांपासून त्या या झाडाच्या बुडामध्ये पुरून ठेवलेल्या असाव्यात आणि त्याच तुमच्या गावातल्या लोकांना येता जाता इथं झपाटत असतात. त्यांचं अस्तित्व आपण स्वतः मगाशीच बघितलेलं आहे आणि त्याच वाईट शक्तींच्या माध्यमातून जादूटोणा करणारी लोक हे सामान्य लोकांना त्रास देत असतात. आता आपण या अस्थितीतून बाहेर काढल्यामुळं त्या वाईट शक्तींना पण त्या अस्तींसोबत इथून जावं लागणार आहे. आता राहिला प्रश्न की त्या अस्थी नेल्या कुठं? तर त्या अस्थींचं मी विसर्जन करायला सांगितलं. त्या आपण नदीमध्ये विसर्जित केल्या की त्या अस्थींशी संबंधित असणाऱ्या आत्म्यांची या जगातून मुक्तता होईल. त्यानंतर शिंदेंनी आणि पाटलांनी आमचा आभार मानलं आणि आम्ही 3 रात्रीच आमच्या गाडीत बसून पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो. जवळजवळ 1 आठवड्याभराने मला पाटील सरपंचांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब, खरंच तुम्ही येऊन गेल्यापासून आमच्या गावातल्या त्या पुलाजवळचं वातावरण खूपच बदललेलं आहे. आम्ही सलग 2-3 दिवस त्या पुलाजवळ जाऊन आलो
पण आम्हाला आता तिथं वाईट असं काहीच जाणवलं नाही. आणि तिथं जादूटोणा करणाऱ्या लोकांचं पण आता येणं जाणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी माझं पुन्हा एकदा आभार मानलं आणि त्यांनी फोन ठेवला. पण माझ्या मनातली विचाराची चक्र मात्र चालूच होती.